श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त अत्यंत प्रभावी अशी सेवा जी आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची कोणतीही इच्छा असो, कोणतीही बघा, तुमच्या मनात जी काही कठीणातील कठीण इच्छा ती पूर्ण होण्यासाठी, अगदी 100% पूर्ण होण्यासाठी स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त अत्यंत प्रभावी अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे. आपल्या स्वामींचा प्रगट दिन हा 20 मार्चला आहे. तर बघा, 20 मार्चला आपल्या स्वामींची प्रगट दिन आहे, म्हणजेच आपल्यासाठी हा उत्सवच आहे. तर आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला जमेल तशी सेवा करायची आहे. आता तुम्ही ही सेवा 7 दिवसांचीही करू शकता. बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पाठ करायचे आहे. बघा, दररोज प्रत्येकी 3 अध्याय वाचावेत. म्हणजेच काय, तर 1 ते 21 अध्याय हे 7 दिवसात तुम्हाला पूर्ण होतात. तर बघा, जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर केंद्रात जावं किंवा मंदिरात मठात जाऊन महाराजांच्या चरणावर सर्वात आधी नारळ आणि खडीसाखर ठेवून सेवापूर्ती होण्यासाठी आपली इच्छा सांगून आशीर्वाद घ्यायचा आहे. 7 दिवसांची ही स्वामी चरित्र सारामृताची एवढी सेवा करून पहा. बघा, महाराज तुमची कोणतीही इच्छा असू दे ती 100% पूर्ण करणार. कारण ही सेवा आपण अगदी मनापासून बघा केलेली असणार आहे. त्यामुळे ही स्वामींची प्रभावी सेवा नक्की करा. बघा, काहीच नाही, तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल, नाही तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जा. तिथे बघा, तुम्ही सेवा चालू करण्याच्या आदल्या दिवशी जायचं आहे. नारळ खडीसाखर ठेवायचं आहे. तुम्ही कशासाठी सेवा करणार आहात, कुठली इच्छा आहे ती निर्विघ्नपणे बघा तुमची सेवा पूर्ण होण्यासाठी ही खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करण्याआधी संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेच, तुम्ही तो पाहू शकता. आणि त्यानंतर तुमची संकल्प करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे. तुमची बघा ही 7 दिवसांची सेवा तुम्ही अगदी मनापासून करणार आहात तर महाराज देखील तुमची ही इच्छा 100% पूर्ण करतील. इतकी ही प्रभावी सेवा आहे, नक्की करा. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. ही सेवा करत असताना बघा, मांसाहार करू नये, कांदा लसूण खाल्ला तर चालेल. ही सेवा आपण आपल्या घरातच करायची आहे. बघा, बाहेरगावी नोकरीला किंवा कुठे बाहेर जाणार असाल तर पहाटे उठून तुम्ही सेवा करू शकता. ही सेवा चालू असताना नामस्मरण जपमाळ करायला अजिबात विसरू नका. स्वामी बघा, उठता बसता तुम्ही जिथे कुठे आहात तिथे स्वामींचं नाम घेत चला. बघा, नक्की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तर प्रत्येकानं बघा जमेल तशी स्वामींची सेवा आपल्या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.